आज आपण या ठिकाणी पाहतोय की आज 15 ऑगस्ट 2026 म्हणजे आज आपण सर्वत्र 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय. आणि स्वातंत्र्य दिन असो किंवा प्रजासत्ताक दिन असो, ज्या माऊली या ठिकाणी आहेत शुभलाताई आणि त्यांचा मुलगा स्वातंत्र्य दिनानिमित्त आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त रस्त्यावरती उतरून या ठिकाणी झेंडे असतील किंवा लहान लहान असे साहित्य असतील, हे साहित्य आणि झेंडे विकून ते आपलं उदरनिर्वाह करतात. आत्ताच मी त्यांना विचारलं की सकाळपासून तुमचा किती व्यवसाय झाला, किती धंदा झाला, तर ते म्हणतात की 1,500 रुपये त्यांचं सकाळपासून कलेक्शन झालेलं आहे. आणि विशेष म्हणजे या माऊलीचं असं म्हणणं आहे की आम्ही मोलमजुरी करून आठवड्याला 6,000 रुपये पिशी भरतो. म्हणजे काबाड कष्ट करून ते आठवड्याला बचत करतात आणि 6,000 रुपये पिशी भरतात. म्हणजे बचत करण्याची सवय या कामगार वर्गाला सुद्धा आहे. ही कुटुंबाची जबाबदारी आणि परिवाराची जबाबदारी हे सगळं त्यांना करायला लावतं. ही महत्त्वाची गोष्ट आहे. 15 ऑगस्ट देशाच्या स्वातंत्र्याचा 80वा वर्धापन दिन. चहूबाजूनी तिरंगा, देशभक्तीची गाणी, उत्साह आणि आनंदाचं वातावरण. पण याच स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी रस्त्याच्या कडेला ऊन, वारा आणि पावसाची पर्वा न करता तिरंगा आणि स्वातंत्र्य दिनाचं साहित्य विकण्यासाठी उभे होते हे मायलेक. छोटेसे स्टॉल, हातात मोजकच साहित्य आणि सकाळपासून सुरू असलेली विक्री. 1,500 रुपयांचा व्यवसाय झाला होता. पण या पैशामागची त्यांची कहाणी ऐकली आणि स्वातंत्र्य दिनाचा अर्थच जणू नव्याने समोर आला. दोघंही अशिक्षित. त्यांना सहज विचारलं, आजच्या दिवसाचं महत्त्व काय? उत्तर होतं, माहीत नाही. क्षणभर थांबलो. ज्या तिरंग्याची विक्री करून ते आजचा उदरनिर्वाह करत होते, त्याच तिरंग्याच्या स्वातंत्र्याची कहाणी त्यांना माहीत नव्हती. मग त्यांना स्वातंत्र्य दिनाचं महत्त्व सांगितलं आणि त्यानंतर त्यांनी सांगितलेली त्यांची कहाणी मन सुन्न करणारी होती. आठवड्याला 6,000 रुपयांची भिशी, ती भरायची असेल तर कष्ट करावेच लागतात. रस्त्याचं काम सुरू असेल तर दगड फोडण्याचं कामही ते करतात. कुटुंब मोठं, मुलगा, सून, नातवंड आणि सगळ्यांचा संसार एका छोट्याशा झोपडीत. उदरनिर्वाहासाठी दिवसरात्र कष्ट आणि त्यातच सावकारांचा त्रास. 20 रुपये टक्क्याने पैसे घ्यायचे आणि ते फेडताना रात्रंदिवस काबाड कष्ट करायचं. ही केवळ एका मायलेकाची कहाणी नाही, ही त्या असंख्य कष्टकरी हातांची कहाणी आहे ज्यांच्या घामावर देशाची अर्थव्यवस्था उभी आहे. त्यांची व्यथा ऐकण्यासाठीच हा संवाद सुरू झाला होता. पण जाताना त्यांच्याकडून एक तिरंगा घेतला. त्याची किंमत देऊ लागलो. मात्र मायलेकांनी पैसे घ्यायलाच नकार दिला. नको, राहू द्या असं ते म्हणाले. पण तो झेंडा केवळ विकत घ्यायचा नव्हता मला. तो त्यांच्या कष्टाला, त्यांच्या स्वाभिमानाला दिलेला छोटासा मान होता. शेवटी झेंड्याचे पैसे त्यांच्या हातात दिले आणि तिरंगा घेऊन गाडीकडे निघालो. पण मन मात्र त्या मायलेकाजवळच अडकून राहिलं. देशाला स्वातंत्र्य मिळून 80 वर्षे झाली. तंत्रज्ञान बदललं, देश बदलला, विकासाच्या गप्पा झाल्या. पण आजही देशातील मोठा कष्टकरी वर्ग 2 वेळच्या भाकरीसाठी संघर्ष करतोय. एकीकडे कर्ज घेऊन ते बुडवणारे भांडवलदार देशाबाहेर निघून जातात आणि दुसरीकडे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला सामान्य माणूस दिवस रात्र कष्ट करत राहतो. लोकप्रतिनिधींनीही आता केवळ हिंदू मुस्लिमच्या राजकारणापलीकडे जाऊन या वंचितांच्या प्रश्नांकडे पाहण्याची वेळ आली आहे. कारण खरं स्वातंत्र्य केवळ तिरंगा फडकवण्यात नाही, तर देशातील शेवटच्या माणसालाही सन्मानानं जगता यावं यात आहे. हा तिरंगा त्या मायलेकांनी विकला. पण त्यांच्या कष्टाने मला एक प्रश्न विचारला. 80 वर्षांपूर्वी देश स्वतंत्र झाला, पण या कष्टकरी माणसाला आर्थिक स्वातंत्र्य कधी मिळणार? सोलापूरकरांनो, आनंद, उत्साह आणि धमाल घेऊन आली आहे मनोरंजन नगरी. लहान मुलांसाठी खास ऑफर. अवघ्या 100 रुपयात तब्बल 5 सुपरहिट गेम्स, वॉटर बोट, मिकी माउस, ट्रेन, जम्पिंग जपांग आणि ड्रॅगन राईड. याशिवाय कमी दरात मोठ्या मुलांसाठी थरारक ब्रेक डान्स राईड. दररोज संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू. मग वाट कसली पाहताय? आजच या आणि धमाल मनोरंजनाचा मनसोक्त आनंद घ्या. मनोरंजन नगरी, होम मैदान, पासपोर्ट कार्यालयासमोर, सोलापूर. संपर्क 9096521330.